महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। आज सुरू असलेल्या सुनावणीवेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला, तर सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाने युक्तिवाद लवकर सोपवावा, संपवावा असंही म्हटलंय। राज्यपालांनी शिवसेना गटाला दिलेल्या पत्राचा मुद्दा ठाकरे गटाच्या वकिलांनी उपस्थित केलाय। यापूर्वीच्या सुनावणीत शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, मात्र महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी राज्यपालांनी हालचाली सुरू केल्याचा युक्तिवाद सिंघवी यांनी मांडला, तर व्हीप राजकीय पक्षाकडून काढला जातो, त्यामुळे अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हे संविधानाचं उल्लंघन आहे असा युक्तिवाद कामत यांनी केला। एकूणच राज्यपालांनी ठाकरे गटाला दिलेल्या पत्रावरून ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेला हा युक्तिवाद हा ठाकरे गटाचा सुप्रीम निशाणा तर ठरणार नाहीये ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। नेमकं आज काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की पक्षफुटीवर राज्यपालांनी निर्णय घेतले, तर सुप्रीम कोर्ट निर्णय का घेत नाही। अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे याची जाणीव त्यांच्या युक्तिवादातून आज दिसून आली। विश्वास मत प्रस्ताव घेणं हे अयोग्य असल्याची भूमिका सिंघवींनी मांडली। राज्यपालांनी राजकीय हेतूने निर्णय घेतले हाच पुनरुच्चार करण्यात आला। मग या सरकार पाडण्यासाठीच राज्यपालांच्या हालचाली होत्या यावर ठाम भूमिका मांडत त्यांनी युक्तिवाद केला। सुप्रीम कोर्टाने राज्यपालांविरोधात अनादर नोटीस काढावी अशी त्यांनी युक्तिवादात मागणी केली। तुम्ही शिवसेना नाही, राज्यपालांनी ठाकरेंना पत्र लिहिलं त्याचीही आठवण आणि संदर्भात सिंघवींनी करून दिली। अधिवेशन सुरू आहे, आजही व्हीप जारी केला जातो, या युक्तिवादानंतर मात्र एक फार मोठं वळण निर्माण झालं। आम्हाला कधीही अपात्र करण्याची ते कारवाई करू शकतात। शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला। शिंदे गटानं 10व्या सूचीतील संरक्षण कधीही मागितलं नाही, हा दुसरा मुद्दा महत्त्वाचा होता। त्यांचा दावा पक्ष म्हणून आहे, विलीनीकरण नाही याची त्यांनी जाणीव करून दिली। आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे सिंघवींचं एक विधान, 27 जूनची परिस्थिती जैसे थेच हवी। हे एक वाक्य पुन्हा एकदा महाराष्ट्रातली राजकीय घडामोड उलथवू शकतं का, यावर आता राजकीय विचारमंथन सुरू झालं। याच प्रश्नावर आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत लोकशाहीचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर जोडले जात आहेत। सर, स्वागत आपलं। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आज सिंघवींचा युक्तिवाद हा भन्नाट होता, कायद्याच्या अभ्यासकांसाठी शिवसेनेला संजीवनी देणारा होता, पण वास्तवात वर्तमानात काय होता? काय ना, खूप इंटरेस्टिंग आजचा युक्तिवाद आहे। आपण गेले काही दिवस बघतोय ना ऋषी, कशा प्रकारे युक्तिवाद मांडला जातो। आणि एक गोष्ट तुला लक्षात आली असेल, बघ मागे सारखं राज्यपालांची भूमिका या विषयावरनं युक्तिवाद केला जात होता मधल्या काळात, जेव्हा कपिल सिब्बल आर्ग्युमेंट करत होते। आता काय झालंय, आज जो अभिषेक मनू सिंघवींनी युक्तिवाद केला त्यात एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली। सगळ्यात पहिला यातलं जे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य जे पहिल्या दिवसापासून आपण कानावरती जे आपलं येतंय ते म्हणजे ते घड्याळाचे काटे उलटे फिरवणार का। ही केस मुळातच घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यासाठी लढली जाते का, किंवा म्हणजे पुन्हा सरकार जे झालं होतं अरुणाचल प्रदेशमध्ये तसं केलं जाऊ शकतं का, याच्याविषयी सगळा युक्तिवाद केला जात होता। सुप्रीम कोर्टाकडनं वारंवार काय हिंट दिले जात होते ऋषी, त्यांचं म्हणणं होतं की असं जर असेल तर जे निर्णय यांचे असतात, स्पीकरचे जे अधिकार आहेत विधानसभा अध्यक्षांचे, त्याच्यात आम्ही इंटरफिअर करू शकत नाही। आजपर्यंत जे काही निर्णय आले होते त्या कुठल्याही निर्णयामध्ये, म्हणजे कर्नाटकचा निर्णय ज्याच्यामध्ये स्वतः पूर्वी या केसमध्ये असणारे रमण्णा होते, ते स्वतः त्या केसमध्ये होते। कर्नाटकच्या केसमध्ये सुद्धा त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवरती कुठे त्यांनी गदा आणली नाही, त्यांनाच ते अधिकार तिथे बहाल करण्यात आले होते। आता काउंटर आर्ग्युमेंट कसं होतं की हे पुन्हा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा पुन्हा स्पीकरकडे जावा, बरोबर। आता तो स्पीकरकडे आला तर मग कुठले स्पीकर, कुठले अध्यक्ष असणार, म्हणजे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ की आताचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, हा पुन्हा मुद्दा उपस्थित झाला असता। आज जे आर्ग्युमेंट त्यांनी केलं ना, त्यांचं म्हणणं आहे की मुळात जर तुम्ही स्पीकरच्या अधिकारांवरती गदा आणू शकत नाही, तर मग त्यांचं आर्ग्युमेंट आजचं होतं की राज्यपालांच्या भूमिकेबद्दलचं, राज्यपालांनी जे सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं, जे पत्र दिलं, तेच मुळात कुठेतरी कंटेन्शियस आहे, तेच मुळात कुठेतरी खूप महत्त्वाचं आहे, असा युक्तिवाद करण्यात आला। आता
याच्या पुन्हा थोडंसं मागे जाऊया. काय आर्ग्युमेंट केलं होतं की उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता तर सरकार बदलत नसतं. हे सरकार बदलण्याची वेळ उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे आली. जर उद्धव ठाकरे त्या बहुमताच्या प्रस्तावाला सामोरे गेले असते, जर त्याचा निकाल तिथे लागला असता आणि जर तिथे आमदारांनी पक्षाचा व्हीप जुगारला असता, पक्षात जुगारला असता, तर कदाचित हा सुप्रीम कोर्टासमोर याचा निर्णय होऊ शकला असता. पण उद्धव ठाकरेंनी ती वेळच येऊ दिली नाही असं म्हणून शिंदेच्या वकिलाकडून आर्ग्युमेंट करण्यात आलं होतं. आता अभिषेक मनु सिंघवींचं म्हणणं आहे की ती वेळ का आली, तर ती वेळ आली कारण राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी यांना निमंत्रण दिलं. बरं, ते कसं आलं तर ते मधल्या काळात जे सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला होता, जे आमदार ज्यांचं निलंबनासाठी जे 16 आमदार होते ते सुप्रीम कोर्टाकडे गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम दिलासा दिला होता. त्याच मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार गडगडलं, नवीन सरकार स्थापन झालं, त्या सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं त्याच काळामध्ये. तर ही जी सगळी घटनाक्रम आहे हा कोर्टाच्या एका निर्णयामुळे झाला. त्यामुळे कोर्ट आपल्या त्या निर्णयावरती नक्कीच पुनर्विचार करू शकतं. अभिषेक मनु सिंघवींनी कोर्टाला ही देखील आठवण करून दिली की जर तुम्हाला कोर्टाचा निर्णय मागे फिरवत, तुम्ही कोर्टाच्या निर्णयावर नक्कीच विचार करू शकता. कारण तेव्हा जेव्हा अंतरिम दिलासा दिला होता, इंटरिम रिलीफ दिला होता, तेव्हा असं म्हटलं होतं की हा शेवटचा जो निर्णय असेल त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील, असं त्यांचं त्या निर्णयाचं म्हणणं होतं की हा काय अंतिम निर्णय नाही, जो अंतिम निर्णय येईल तो याला बांधील राहील किंवा तो याच्याशी याला अंतिम निर्णयाला विचारात घेऊनच हा निर्णयाचा तिथे अंमलबजावणी केली जाईल. आता राज्यपालांच्या पत्राबाबत त्यांनी आर्ग्युमेंट केलं की मुळात तेच पत्र, आम्ही म्हणत नाही घड्याळाचे काटे उलटे फिरवा, पण ते करायचं असं तुम्हाला जर असेल तर तुम्ही भलेही अध्यक्षांच्या वरती गदा न काढू, पण राज्यपालांनी दिलेलं पत्र हेच मुळात या सगळ्यांचं मूळ आहे. मधल्या काळामध्ये जे रिलीफ होतं त्याच्यात ही घटना घडली. त्यामुळे हा खूप इंटरेस्टिंग युक्तिवाद इथे आज आपल्याला बघायला मिळाला आहे. म्हणजे आपण गेले काही दिवस बघतोय की वेगवेगळे खूप केस काढला गेला. खरं तर 10व्या सूचीचा कशा प्रकारे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये कशा पळवाटा आहेत किंवा हे बंडच नव्हतं, 2/3 त्यांना कसं बायपास केलं जातं वगैरे वगैरे अनेक गोष्टी झाल्या. पण आजचा मुद्दा मला ना खूप जास्त इंटरेस्टिंग वाटला अभिषेक मनु सिंघवींचा, की जो खरं तर कदाचित म्हणजे आता कोर्ट काय निर्णय घेईल आपल्याला माहीत नाही, पण हा खूप महत्त्वाचा आणि या सगळ्या आजपर्यंतच्या युक्तिवादामधला जो सगळा सुरू आहे त्याच्यातला हा गेम चेंजर ठरू शकतो. याच्यात जे पहिल्या दिवशीपासून आपण कोणच विश्वास ठेवत नाही किंवा या सगळ्यात जो याचिकाकर्त्यांचा म्हणजे एक सामान्य प्रश्न आहे की एवढं ठाकरेंना का बोलू दिलं जाते, तर ते याचिका करतायत, त्यांना त्यांचा भूमिका मांडण्याचा हक्क आहे आणि ते मांडतायत. तर त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही न्याय म्हणून लढतोय, आता मुख्यमंत्री कोण बसतोय त्यापेक्षा आमच्या अधिकारांचं हनन झालंय आणि कोर्टानं ते आम्हाला मिळवून द्यावं, आमचा लढा न्यायासाठी आहे. अगदी मागच्या सुनावणीत हे आता कसं शक्य आहे मला असं आठवतंय, ज्यावेळी घटनापीठानं सिब्बलांना प्रश्न विचारला होता, हे आता कसं शक्य आहे. आज अभिषेक मनु सिंघवींनी त्याचा युक्तिवाद करताना असं म्हणाले की झालेल्या सगळ्या गोष्टी रद्द करण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला आहे. 10 शेड्यूलचा विचार करतो त्यावेळी अध्यक्षांचे जे निर्णय राखून ठेवण्याचा जसा एक निर्णय महत्त्वाचा आहे, तसा झालेल्या गोष्टी, कोर्टाकडनं घडलेल्या गोष्टी किंवा मागच्या काही गोष्टी रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. कोर्ट आत्ता याबाबत आपण काही उत्तर देऊ शकतं का या युक्तिवादावर? तर बघ, आता त्यांनी मगाशी म्हणजे कोर्ट, आता शेवटी आपण काय कोर्टाचा प्रेरोगेटिव्ह येतो ऋषी, तो आता कोर्ट काय ठरवेल त्याच्यावरती. पण ना म्हणजे गव्हर्नरच्या भूमिकेवरच कसा यांनी आज सगळा युक्तिवाद त्याच्या भोवती आहे की गव्हर्नरने त्यांना बोलवलं. त्यांचं आज एक म्हणणं आणखी होतं की म्हणजे त्या पत्रात त्यांनी पत्र जे राज्यपालांचं वाचून दाखवलं त्याच्यावरती काय म्हटलं की हे जे सगळं घडलं आहे हा त्या पत्राचा कॉन्सिक्वेन्स आहे, त्याचा परिणाम आहे. त्यांनी काय म्हटलं आहे अभिषेक मनु सिंघवी की इट इज अ सर्टिफिकेशन बाय एन एक्झिक्युटिव्ह नॉमिनी दॅट द अलिजेडली डिस्क्वालिफाईड मेंबर्स आर अन डिस्क्वालिफाईड, दॅट्स हिज कॉन्फिडन्स. म्हणजे जे मुळात जो कॉन्फिडन्स आला ना, हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे, हा ज्या प्रकारे राज्यपालांनी त्यांना पत्र दिलं, त्यांना सरकार स्थापनेसाठी बोलवलं, त्याच्यातून मुळात एक गोष्ट अशी इथे प्रतीत होत आहेत की हे डिस्क्वालिफाईड मेंबर हे डिस्क्वालिफाईड नाही आहेत. त्यांना एक प्रकारे क्लीन चिट दिलेली असं त्यांचं म्हणणं आहे. एक प्रकारे त्यांचं हे सर्टिफिकेशन आहे असं त्यांनी म्हटलं. त्यावेळेस कुठे पाहुणे जोडले जातात. दोन गोष्टी आहेत. एक तर शिंदे गटाचे आपल्यासोबत शिंदे गटाचे वकील आहेत, ते बोलतात. सुरुवातीला त्यांच्याकडे जाऊया. Today we've got clear indications from the Supreme Court. It has set a timeline that it wants to get done with this Maharashtra matter. So they have decided on Thursday at 4 p.m. The matter will close, in the sense the arguments will close and the judgment will be kept reserved. So Mr. Sibbal and Mr. Singhvi have finished on behalf of Uddhav Thackeray today. And now at 2 p.m. Mr. Neeraj Kishan Kaul, Mr. Maninder Singh and Mr. Mahesh Jethmalani will start for Eknath Shinde. Then it will be Mr. Tushar Mehta for the governor. And it will get over tomorrow at day after at 2 p.m. And day after 2 p.m. Mr. Singhvi and Sibbal will give their rejoinder arguments. So basically just before the holy vacations are starting on Saturday and the Constitution bench sits
starts till Thursday evening. So exclusively Maharashtra is being heard since last week. This week also it will be heard, and the Chief Justice has said that we want to get this done with. So Thursday it will end. And today, Abhishek Singhvi on behalf of Uddhav Thackeray came up with an important point. When the Supreme Court always last week had asked Mr. Sibal, how do we take the clock back? What should we do now? We will have to send it back to the Speaker. So Mr. Singhvi gave a suggestion that the letter that after Mr. Uddhav Thackeray resigned, the governor sent a letter to Eknath Shinde inviting him to form the government. He said that letter itself should be quashed by the Supreme Court, because the Supreme Court, the governor issued this letter in spite of disqualification proceedings that were pending, and also the Supreme Court was seized of the matter. So he एकूणच आता ही चर्चा फार मोठ्या पातळीवर सुरू झाली आहेत, अंतिम पातळीवर झाली आहेत. आपल्या सोबत अनंत कळसे सर जोडले जात आहेत. मी थेट जातोय कमलेश सरांकडे. कळसे सर, आपण आज हिअरिंग बघितलं, खूप इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट तिथे केलं जातं. म्हणजे आपण गेले काही दिवस थोडं वेगळ्या ट्रॅकवरचं हिअरिंग बघत होतो. आज मुळातच गव्हर्नरच्या पत्राविषयी चं आर्ग्युमेंट केलं गेलं की त्या पत्राचाच सगळा कॉन्सिक्वेन्स आहे. त्या पत्रामुळेच एकतर कॉन्फिडन्स त्या आमदारांना मिळाला आहे की ते डिस्क्वालिफाय नाही आहेत किंवा होऊ शकत नाहीत. हा एक कॉन्फिडन्स, त्यातनं सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला, आणि त्याचाच कॉन्सिक्वेन्स म्हणून पुढे स्पीकरची नियुक्ती झाली, तिथे विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती झाली. आता एक शब्द त्यांनी वापरला की पत्र नक्कीच रद्द केलं जाऊ शकतं, ते काय नॉन क्वॉशेबल नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्ट नक्कीच करू शकतं. सरकार स्थापनेसाठीचं पत्र किंवा आमंत्रण असं केलं जाऊ शकतं किंवा असे काही उदाहरणं याच्यापूर्वी आहेत का तुमच्या बघण्यात? मुद्दा असा आहे की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन पेंडिंग असताना 16-17 सदस्यांवर आणि माननीय उपाध्यक्षांनी त्यांना नोटिसेस इश्यू केल्या असताना नोटिसेसला सर्वोच्च न्यायालयाने स्टे देऊन त्याला मुदत वाढवून दिली, 12 दिवसाची मुदत वाढवून दिली, आणि हे सर्व कोर्टापुढे पेंडिंग असताना ही सगळी प्रोसेस पार पडली आणि गव्हर्नरनी पत्र दिलं, अध्यक्षांची निवड झाली, विश्वासदर्शक ठराव आला. हे सगळं आधी कोर्टाला हे आधी डिसाईड करावं लागेल की माननीय गव्हर्नरची जी ऍक्शन आहे ही कायद्याने कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे योग्य होती की नाही, त्यांना तसे अधिकार होते की नाही, हे सर्व डिसाईड केल्यानंतर हे जर कोर्टाने पॉझिटिव्हली डिसाईड केलं तर त्यांचं गव्हर्नरचं जे पत्र वगैरे जे आहे, ही प्रोसेस आहे ही रद्द होऊ शकते. तसे सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहेत. पूर्वी उत्तर प्रदेशच्या प्रकरणात सुद्धा रोमेश भंडारी जेव्हा गव्हर्नर होते त्यावेळेस सुद्धा असंच प्रकरण घडलं होतं आणि उत्तर प्रदेश विधानसभा ही रिव्हाइव्ह केली होती सर्वोच्च न्यायालयाने. तर सर्वोच्च न्यायालयाला हे असे घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा अधिकार आहे, पण तथापि त्यांना डिसाईड करावं लागेल, लिगॅलिटी कॉन्स्टिट्युशनॅलिटी त्या प्रकरणाची डिसाईड करावी लागेल. पण मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात पहिले जो कळसे सर होता की आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन ते तर काय परत फिरवलं जाऊ शकत नाही, कारण तो निर्णय होता स्पीकरचा. आता स्पीकर नक्की कुठले सुनावणी करणार, आधीचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ करणार की आताचे राहुल नार्वेकर करणार, त्यामुळे तो मुद्दा कुठेतरी निकाली निघू शकतो या आर्ग्युमेंटमुळे. तो कळीचा मुद्दा आहे, कारण ते मी आर्ग्युमेंट ऐकलं, त्यांना ते 27 जुलैची पोझिशन जर रिस्टोर करायची असेल आणि सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय घेतला त्यावेळेची पोझिशन रिस्टोर करायची, तर मग ते झिरवाळ साहेबांना निर्णय घ्यावा लागेल. पण हे आता कदाचित कितपत अप्रोप्रिएट होणार किंवा प्रोप्रायटीला धरून कायद्याला धरून होणार याची सुद्धा मला शंका वाटते. पण आता राहुल नार्वेकर साहेब हे रेग्युलर स्पीकर आहे, त्यांनाच हे प्रकरण हाताळावं लागेल असं मला वाटतं, कायद्याच्या दृष्टीने असं वाटतं मला. नाही, 27 जूनची परिस्थिती रिस्टोर करण्याचा त्यांनी आर्ग्युमेंट दिलंय. म्हणजे थोडंसं कळसे सर पुन्हा मागे जातो, कारण सुरुवातीला आर्ग्युमेंट असं दिलं जात होतं की स्पीकरच्या निर्णयाबाबत आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने कधी हस्तक्षेप केला नाही. मी मगाशी चर्चेत तुम्ही येण्याआधी 1-2 उदाहरणं सुद्धा दिली होती की याच्या पूर्वीच्या कुठल्याही केसमध्ये असं उदाहरण नाही आहे की स्पीकरच्या अधिकारांवरती सुप्रीम कोर्टाने कुठला निर्णय दिलाय. पण म्हणूनच सिंघवींकडून जे आर्ग्युमेंट करण्यात आलं आज, त्यांचं म्हणणं आहे की मुळात जी परिस्थिती नंतर उद्भवली ती या कारणामुळे उद्भवलेली आहे. त्यामुळे 27 जूनची परिस्थिती रिस्टोर करणं गरजेचं आहे. त्याच्यातनं हे सगळ्या पुढच्या गोष्टी, ज्याच्यातून नवीन स्पीकर अपॉइंट केले गेले. नवीन स्पीकर का अपॉइंट केले गेले? कारण नवीन सरकार होतं. नवीन सरकार का आलं तर राज्यपालांनी पत्र दिलं, म्हणून 27 जूनची परिस्थिती रिस्टोर करण्याचं आर्ग्युमेंट केलं जात आहे. हे कितपत तुम्हाला लॉजिकल आणि कायद्याला धरून होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यामध्ये तोच कपिल सिब्बल साहेबांचं जे आर्ग्युमेंट याच मुद्द्यावर बेस होतं की 27 जुलैची जी परिस्थिती रिस्टोर का करायला सांगतात याची कारण मीमांसा अशी आहे की
की सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांपुढे पिटिशन पेंडिंग असताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुदत वाढवून दिलेली असताना या मुदतीमध्ये हे प्रकरण डिसाईड व्हायच्या अगोदरच ह्या सर्व प्रोसेस पार पडल्या. म्हणजे राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव आणला, ठराव करायला सांगितलं, त्यानंतर अध्यक्षांची निवड झाली, नवीन गव्हर्नमेंट आलं, ज्याला सर्वोच्च न्यायालयाचे 2 जजमेंट कारणीभूत आहे असंच कपिल सिब्बल साहेबांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता हे कितपत सर्वोच्च न्यायालय ऍक्सेप्ट करतं आणि त्यामध्ये काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं फार इंटरेस्टिंग ठरेल. मग आपण उल्लेख केला आहे की हे आर्ग्युमेंट आणि केस फारच इंटरेस्टिंग आहे आणि ही लँडमार्क जजमेंट आज संविधानाच्या दृष्टीने येईल असं वाटतंय. तर एक आणखी त्यांनी हे सांगताना त्याला जेव्हा ते त्यांचं आर्ग्युमेंट पुश करत होते तेव्हा त्यांनी आणखी म्हटलं होतं की याचं काय महत्त्वाचं आहे, कारण या घडलेल्या गोष्टींमुळे 10th शेड्यूल नलिफाय होत आहे, त्यामुळे त्याचं पर्पजिव्ह इंटरप्रिटेशन खूप महत्त्वाचं असं त्यांचं तिथे म्हणणं आहे. कारण शेवटी सगळा मुद्दा पुन्हा 10व्या सूचीवरती येतो, मग पुन्हा व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप ऑफ द पार्टी त्या मुद्दा अलीकडे राहतो. पण त्यांचं म्हणणं आहे की जर ही गोष्ट केली गेली ना, आजच्या जे त्यांचे आर्ग्युमेंट होते शेवटचं, म्हणजे आज इथून पुढे आता शिंदेंचे वकील आर्ग्यू करणार आहेत, पण त्यांनी जाता जाता जे आर्ग्युमेंटला शेवटचा त्यांनी हा जो शेवटचा पुश दिला आहे, ज्याला आपण आता ठाकरेंचा सुप्रीम निशाणा असा आम्ही म्हणतोय, तर हा शेवटचा पुश तुम्हाला वाटतं की तुमचा अनुभव बघता विधिमंडळ कामकाजाचा हा पुश सर आपलं बरोबर आहे. आपण अगदी मुद्द्याला हात घातलाय. 10व्या अनुसूचीबाबत अत्यंत महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. कारण 10व्या अनुसूची ही पक्षांतर बंदी करण्यासाठी आहे, पक्षांतर रोखण्यासाठी आहे. आणि आर्ग्युमेंट आता असं झालंय की या 10व्या अनुसूचीचा आधार घेऊन एखादा पक्ष किंवा एखादा गट जर पक्षांतर घडवून आणत असेल तर या अनुसूचीच्या मुद्द्याला अर्थ राहणार नाही, कायद्याच्या दृष्टीने अर्थ राहणार नाही. त्यामुळे मला सुद्धा असं वाटतं की 10व्या अनुसूचीच्या आधी इंटरप्रिटेशन सर्वोच्च न्यायालयाने केलं पाहिजे. पक्षांतर बंदी म्हणजे काय, एखादा गट जर बाहेर पडला मेजॉरिटीनी तर तो 10व्या अनुसूचीमध्ये कव्हर होतो की नाही, व्हॉलंटरीली गिव्हन अप मेंबरशिप म्हणजे काय, व्हीपचे अधिकार काय, हे सर्वच मुद्दे या 10व्या अनुसूचीशी निगडीत असून सर्वोच्च न्यायालयाचा कायदा लॉ याच्यावर आला पाहिजे असं माझे ठाम मत आहे. कसं जाता तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा की एक कायदा असतो जो आपला पुस्तकी कायदा असतो, एक दुसरा असतो कायद्याचं एक लेटर अँड स्पिरिट असं आपण नेहमी म्हटलं जातं की कायद्याचं जो सार आहे तो सगळ्यात जास्ती ते महत्त्वाचा. 10व्या सूचीचा पक्षांतरबंदी कायद्याचा मुळात ज्याचा तुम्ही उल्लेख केला जो उद्देश आहे ते पक्षांतर थांबवणं आणि त्याच्या माध्यमातून जो काय घोडेबाजार तो थांबवणं आहे. आता एक मुद्दा पुन्हा मागे येतो, आजही माझ्या मते तो चर्चेत पुन्हा एकदा आला होता आर्ग्युमेंटमध्ये की पुन्हा तुम्हाला ज्या प्रकारचं त्याच्यात अमेंडमेंट झालेलं आहे, तुम्हाला तो 1/3 बनवून तुम्हाला मर्जर हे तुम्हाला मस्ट आहे मर्जर करणं पक्षाचं, तुम्हाला वेगळं अस्तित्व नाही आहे पक्षाला, त्यामुळे तो मुद्दा सुप्रीम कोर्ट इथे इग्नोर करू शकतं का या सगळ्या आधारावरती? तेच माझं म्हणणं आहे. कारण 2003ला अमेंडमेंट करून स्प्लिटची तरतूद होती. 1/3 सदस्य जर बाहेर पडले तर स्प्लिट व्हायचं, त्याच्यामध्ये फूट पडायची. ही फुटीची संकल्पनाच 10व्या अनुसूचीमध्ये सध्या नाहीये. ती संकल्पना अमेंडमेंटनी रद्द केलेली आहे. आता फक्त मर्जर विलिनीकरणालाच तिथे मान्यता आहे आणि विलिनीकरण एखादा पक्ष त्या दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी विलीन व्हायला पाहिजे, असं वेगळं राहण्याची कुठे तरतूद नाही आहे 10व्या अनुसूचीमध्ये. म्हणून माझं मत आहे की 10व्या अनुसूचीचं इंटरप्रिटेशन त्याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावला पाहिजे आणि मुळात ही 10वी अनुसूची जी आणली गेलेली आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रेकमेंडेशन अहवालाच्या आधारे, तर याचा अर्थ पक्षांतराला बंदी टाकणे, पक्षांतर बंदी. त्यामुळे 1/3 स्प्लिटची सुद्धा तरतूद या उद्देशाचा आधार घेऊन काढून टाकली होती. आता फक्त विलिनीकरणाचा कन्सेप्ट एवढा शिल्लक राहिलाय, याचा मात्र अर्थ सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने लावला पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालय लावेल अशी मला खात्री आहे या प्रकरणामध्ये. त्यांनी सांगितलं आज की सुनावणी गुरुवारी दुपारी 4 पर्यंत संपवायची आहे, त्यामुळे खूप उत्कंठा अनेकांना लागली आहे. तुमचा अनुभव एकंदर तुम्ही आता ही पहिल्या दिवसापासून बारकाव याच्यातल्या ऑब्झर्व्ह करताय, आता हे शेवटाकडे जाताना दिसतंय. तुम्हाला अजून याच्यातल्या काही शक्यता अजून पुढे मांडल्या जातील किंवा काउंटर केल्या जसं तुम्हाला वाटतं आज ज्या प्रकारची मांडणी केली गेली आहे? नाही, याच्यामध्ये लाईन ऑफ ऍक्शन दोन्ही पक्षाची ठरलेली आहे. उद्धव ठाकरे गटाची लाईन ठरलेली आहे आणि त्यांच्या शिंदे म्हणजे आता शिवसेना पक्ष जो कमिशनच्या निर्णयाप्रमाणे त्यांची लाईन ठरलेली आहे. आता मला याच्यामध्ये काही वेगळे मुद्दे नवीन उद्भवेल असं काही वाटत नाहीये. त्यामध्ये त्यांच्या त्यांचे लाईन ऑफ ऍक्शन ठरलेले आहेत. आर्ग्युमेंट कसं करायचं, कुठल्या बेसवर करायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. त्यामुळे आता याच्यात विशेष बदल या आर्ग्युमेंटमध्ये होणार नाही, कारण हे आर्ग्युमेंट मागेच होऊन गेलेलं आहे. पण याचं हे होईल रिपिटेशन होऊन सर्वोच्च न्यायालय यामध्ये आता निर्णय देईल. आता खूप खूप धन्यवाद खळसे सर.
धन्यवाद. सर आता, या सगळ्यातला एकच महत्त्वाचा प्रश्न, खरंच काटे मागे येऊ शकतात, झालेल्या सर्व गोष्टी रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे, हे विधान खरंच घडू शकतं का, किंवा महाराष्ट्रात वेगळी राजकीय परिस्थिती किंवा येऊ शकते का? म्हणजे काय आता त्यांचं एक म्हणणं की आता ह्याच्या पलीकडे आर्ग्युमेंट नाही ऋषी, आता झालं. हा अगदी खरं, हे सगळे मुद्दे झाले. हा, आणि आता जसं कळसे सांगत होते ना की आता त्यांचं झालं, ह्याच्या पलीकडे दोघांची लाईन ठरलेली आहे, दोघांकडे काय वेगळा मुद्दा असेल असं मला त्या क्षणाला वाटतं, किंवा तसंही आता झालंय. म्हणजे पूर्ण मुद्दा- ही सगळी सुनावणी पुढे चालू असताना ज्याच्यावर खरं तर ठाकरेंचा आक्षेप आहे, त्या निवडणूक आयोगाचा निकाल आता पुन्हा यांना कामी येऊ शकतो का? तर आता काय बघा, आता निवडणूक निकाल त्याच ठाकरेंनी म्हणून सुरुवातीला तुला आठवत असेल की जेव्हा सुनावणी सुरू झाली आणि सगळ्यात पहिले सांगितलं होतं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे तोवर कुठलाही निकाल त्यांनी देऊ नये. म्हणजे आता वारंवार पुन्हाही त्याचा उल्लेख होतोय. आज झाला का मला असं माहिती, मला थोडंसं ऐकल्यासारखं वाटतं की आज पुन्हा ती सुनावणी झाली की इतर गोष्टींमध्ये त्यांनी उदाहरण दिलं गेलं होतं की कोणतरी प्रवक्ते बोलले वाटतं की पशुपती पारस आणि ते पासवान यांच्या, चिराग पासवान यांची सुनावणी अजून पूर्ण झालेली नाही, 2-3 वर्ष झाले, पण ह्यांची सुनावणी मात्र 5-6 महिन्यात पूर्ण केली आणि पक्षाचा थेट मालकी एक प्रकारे कोणाला तरी देऊन टाकली. आता हे आर्ग्युमेंट त्यांनी केलं जात आहे, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट सुप्रीम कोर्ट आता किती लक्षात घेत आहे हे सुप्रीम कोर्टच्या येणाऱ्या सुनावणीमध्ये कळेल. मला फक्त इंटरेस्टिंगली काय बघायचं माहिती आहे का की एक जो मुद्दा सुरुवातीला माहिती हरीश साळवेंनी उपस्थित केला होता ना दिवशी, त्यांचं म्हणणं होतं की हा पक्षांतर बंदीचा मुद्दाच नाही आहे, मुळात हा पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे, पक्षांतर्गत डेमोक्रेसीचा मुद्दा आहे. त्यामुळे या एका पक्षातल्या घटकाने फक्त नेतृत्व बदललं, इथे बंड झालंच नाही. त्यामुळे पक्षाच्याच मुळात पक्षांतर बंदी कायद्यालाच कुठे आता या निर्णयामुळे बायपास केलं जात आहे का? बरं, याच्यात आज जो आक्षेप आलाय तो महत्वाचा आहे. जर पक्षांतर्गत लोकशाही किंवा पक्षात काहीतरी घडलंय हे तुम्हाला कोणी कळवलंय? आज त्यांनी विचारलं की जर तो व्हीप होता किंवा अशी काही जर काय गोष्ट होती हे मुळात कळलंच नाही किंवा तुम्हाला पक्षानं कळवलं होतं का, त्या मुद्द्यावर देखील म्हणजे हे सगळे गोष्टी आज चर्चेले जातात. त्याने सगळ्यात दुसरं काय म्हणजे आज सरन्यायाधीशांनी त्या मुद्दा जेव्हा हा मुद्दा आर्ग्युमेंट मगाचा जे विषय मी सांगत होतो की जो मुद्दा जेव्हा उपस्थित झाला होता, तर आर्ग्युमेंटमध्ये काय सांगण्यात आलं की एक तर सगळ्यात पहिले गव्हर्नरच्या रोलबाबत आपण सांगतो की वारंवार त्यांच्या रोलबाबत एक प्रकारे थेट अपरोक्षपणे एक शंका उपस्थित केली होती की त्यांच्याच मदतीने कसं आहे सरकार स्थापन झालं. मधल्या काळात तुला असेल ज्या दिवशी सरकार स्थापना झाली होती, जेव्हा दावा ठोकाल तेव्हा त्यांना पेढा भरवला होता, त्याच्यावर शरद पवारांनी टोमणे मारले होते की ते म्हणाले होते की मी 3दा मुख्यमंत्री झालो महाराष्ट्राचा, पण मला कधी राज्यपालांनी पेढा भरवल्याचं मला आठवत नाही. पण आज तेच चंद्रचूड जेव्हा सरन्यायाधीश म्हणत होते की ही फूट मुळात त्याला रेकग्निशन एक प्रकारचं हे राज्यपालांकडून मिळालं असं तुमचं आर्ग्युमेंट आहे का? तर ते त्याला म्हणून म्हटलं हो की आम्हाला असंच म्हणणं की जर त्यांनी एक प्रकारे सत्ता स्थापना, कारण हे 16 आमदार अपात्र आहेत, हा जर त्यांनी प्रश्न त्या उपस्थित केला असता की यांची सुनावणी कोर्टात सुरू आहे, सबज्युडिस आहे, मी तुर्तास सरकार स्थापनेला कोणाला बोलू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. कॉन्स्टिट्यूशनचे काय म्हणतो त्याला अपहोल्डिंग द कॉन्स्टिट्यूशन, हे ते कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहेत राज्यपाल, त्यांनी तिथे सगळे कॉन्स्टिट्यूशन मॉरॅलिटी अपहोल्ड करणं गरजेचं होतं असा तिथे वाद केला गेला होता. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे. आता त्याला काउंटर केलं जाईल का मला हे बघायचं. म्हणजे 2च त्यांचे दिवस आहेत, म्हणजे आज मंगळवार आहे, गुरुवारी 4 पर्यंत सुनावणी संपणार. आताच वकील म्हणाले मगाशी, ही सुनावणी जर गुरुवारपर्यंत संपणार असेल तर त्याला काउंटर काय दिलं जाणार आहे. माहिती हरीश साळवे आज अनुपस्थित आहे, मला म्हणजे 2च दिवस शिल्लक असताना हरीश साळवे आता उद्या येऊन नव्याने युक्तिवाद करतायत, अजून NK कॉल करणार आहेत, नीरज किशन कॉल, त्यांचा युक्तिवाद बाकी आहे. ते कशा प्रकारचे युक्तिवाद करतात खूप इंटरेस्टिंग आहे. पुढचे 2 दिवस ऋषी आपल्याला शेवटचा प्रश्न आणि ज्याच्याबद्दल महाराष्ट्राला आता त्याची उत्सुकता आहे, या सगळ्यानंतर या 2 दिवसाच्या सुनावणी दरम्यान आता झिरवाळांची भूमिका काय असेल, नार्वेकरांची काय भूमिका असेल, या सगळ्यात कोश्यारी नावाची जी राज्यपाल म्हणून व्यक्ती होती आता ते राज्यपाल म्हणून नाही आहेत, पण त्यांची काय भूमिका असेल किंवा या सगळ्या भूमिका पुन्हा नव्यानं येतील का, जिवंत होतील का असं वाटतंय का? आता काय राज्यपाल आता महाराष्ट्रात नाहीत, त्यामुळे जे राज्यपाल या सगळ्या आणि ते पदावरही नाही आहेत आता ते कुठेच नाहीत, त्यामुळे ते होते आता ते बोलायला मोकळे आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नेमका हा निकाल निर्णायक टप्प्यावर यायच्या आधीच त्यांनी स्वतः देखील भूमिका मांडली. त्यांनी ते आता नाही आहेत, ते आता राज्यात राज्यपाल म्हणून नाही आहेत, ते आता या भूमिकेत सध्या राज्यपाल बैस आहेत. त्यामुळे आता हे भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रात नाही, तर त्यांचा काही या राजकारणाशी थेट संबंध तसा राहिलेला नाही. पण त्यांच्या भूमिकेवरती वारंवार प्रश्न उपस्थित इथे केला जातोय. त्यांची भूमिका चुकली किंवा सुप्रीम कोर्टाने आज आर्ग्युमेंट केलं की सुप्रीम कोर्टाने जी मधली वेळ दिली होती ती इंटरिम होती, ती काय फायनल रिलीफ नव्हती आमदारांसाठी, तिला पुन्हा सेट करायचं जेणेकरून 27 जूनची परिस्थिती वारंवार सांगितलं आहे, 27 जूनची परिस्थिती पुन्हा तशी रिस्टोर करणे, तशी ती जैसे ते करणे हा त्यांच्यासाठी प्रायोरिटी. आता कोर्ट ह्या आर्ग्युमेंटला कितपत सिरियसली घेत आहे किंवा या आर्ग्युमेंटला कसं काउंटर केलं जात आहे हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. पुढचे 2 दिवस माझ्या मते शिंदेचे वकील काय ह्याच्यावरती मांडणी करतात ते बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नक्कीच शिंदेचे वकील काय मांडणी करतात आणि कशा पद्धतीनं हे मागच्या 3 दिवसाचे आणि आजच्या 1.5 दिवसाचे सगळे युक्तिवाद खोडून कसे काढतात त्याच्यावरच खऱ्या अर्थानं राजकारणाची दिशा असेल. धन्यवाद सर या सगळ्या सविस्तर अशा चर्चेबद्दल. आपण पाहतोय महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीतले सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.